आणि मंदेशला सुद्धा विनंती करतो या आपण. त्याचप्रमाणे नितेशला सुद्धा विनंती करतो या. नंदेव पाटीलला देतो मॅन ऑफ द मॅचची ही आकर्षण ट्रॉफी. अष्टपैलू कामगिरी करणारा हा ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. त्याचप्रमाणे गिफ्ट सॅम्पल. आणखीन एक गिफ्ट सॅम्पल देतो आम्ही नंदेव पाटीलला जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. जी साडी आहे ती देतो आता. जो वॉच है एक बॅग आहे ती सुद्धा आम्ही देऊया सुभाजी पाटील यांच्या हस्ते. नंदेव पाटीलला खूप चांगला खेळ राहिला, अष्टपैलू कामगिरी केली. एक मॅच ते गमावले, दुसरी मॅच जिंकली आहेत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील पुढच्या मॅचसाठी, नेक्स्ट मॅचसाठी. खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. तर चला आपण लगेचच करूया सामन्याला सुरुवात. अजिबात वेळ न घेता आपल्याला मॅचला स्टार्ट करायची. दोन सलामीवीर फलंदाज हरिदास पाटील आणि जगदीश पाटील. पहिल्या षटका दरम्यान कुंदनजी पाटील यांचा आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल भरपूर चांगला होता, भन्नाट वेगाने देखील होता. एक आगावेगा फटका देखील खेळण्याचा प्रयत्न केला बॅटरनं. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. आला चेंडू डॉट. नेक्स्ट बॉल. यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका हवेत, मिस्तामिंग शॉट, झेलची संधी आणि अप्रतिम झेल. फलंदाज फेल. पहिल्या धक्का दरम्यान लागत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली बॉलिंग कुंदनजी पाटील यांची आपल्याला पाहायला मिळते. राजन पाटील न्यू बॅनिन. न्यू बॅटर्स. या दरम्यानचा फटका तर हवेत खेळलेत. मिस्तामिंग शॉट, झेल तर होणार नाहीये. चेंडू चुसून फेक करेपर्यंत धावा येत मिळतील या दोन. दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाते पुढे. स्कोर पहिल्या 2 धावा स्कोर बोर्ड वरती.
पहिला चेंडू डॉट, सेकंड बॉलवरती विकेट, तिसरा चेंडूवरती धावा 2. नेक्स्ट बॉल ओव्हर पिच होता, फटका वेध केलेत इनसाइड आउट. फटका सुंदर आहे, फिल्डर मात्र भरपूर वेगाने धावून चालत, आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू अडवणं सोपं नसणार आहे. चेंडू मात्र पाहता पाहता जातोय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पुढील चेंडू आक्रमण करायचं होतं, अपील स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळते. अंपायर सहमत नाहीयेत. धाव झाली एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथनं केला जातोय आणि आता मात्र परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. विकेट अदरम्यानचा फटका चांगला आहे, तिथे फिल्डिंग देखील तेवढीच चांगली आपल्याला पाहायला मिळते. धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता मात्र फलंदाज होतील बाद. अजून एक रनआउटची विकेट. फिल्डिंग लावून घ्यायची. ऑलरेडी वेळ तर मात्र भरपूरच झालाय, ते सांगण्याची गरज नाहीये. प्लीज थोडं सहकार्य करा. यावेळेचा फटका हवेत खेळलेत, तिकडे फिल्डर उपस्थित आहेत आणि मोठी विकेट आली. मोठी विकेट आली. परतावा लागेल आता मात्र इथनं फलंदाज चरण पाटीलला मैदानाच्या बाहेर. बिग विकेट नाव, फलंदाज बाद.
उभा पिच आहे, फटका मात्र हाताचा, सुंदर धावा देखील चांगला मिळतील. तिथे कोणी फिल्डर देखील उपस्थित नव्हते. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. महादेवी ट्रान्सपोर्ट टीमच्या नक्कीच सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण स्वर्गीय विठ्ठल नारायण पाटील स्टँडच्या बाजूला आपल्या टीमच्या कॅप्टनशी संपर्क साधायचा आहे. वैभव पाटील डिजिटल स्कोरर, आपण लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती. सदानंदच्या बॅटमधून आला हा चौकार. फुल टॉस आहे, फटका देखील तेवढा सुंदर. ड्राईव्ह करत असताना आउटफील्ड फास्ट चेंडू भरपूर वेगाने चालला, कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांसाठी बॅक टू बॅक चौकार दुसरा. चांगली बॅटिंग. हा चेंडू दरम्यान नो बॉलचा इशारा अंपायरचा. विकेटच्या बाहेर चेंडू असावा. येणारा चेंडू फ्रीट असेल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 21. 21 धावा स्कोर बोर्ड वरती. धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. सदानंद पाटीलची मात्र बॅटिंग आपल्याला भरपूर चांगली पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल. ड्राईव्ह करत असताना तेवढीच चांगली फिल्डिंग आणि इथं कदाचित अजून एक धाव मिळेल. चुकीची फेक. संधी मात्र अजिबात सोडली जात नाहीये. जिथे होती सिंगल तिथे मात्र धावा मिळतील 2. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 23. 23 धावा स्कोर बोर्ड वरती. षटक दुसरं प्रगती पदावरती. एक चांगली धावसंख्या. आउटसाइड एज लागती. चेंडू दरम्यान फील्ड होतोय इनफील्ड मध्ये. शॉट फाईन लिखला. धावेतनं मिळेल एक सिंगल. एकूण षटक इथनं संपले. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या क्रीज पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना एस पी प्रतिष्ठान या टीमच्या आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती 24 धावा. गती कमी केली आहे. पहिला चेंडू भरपूर चांगला होता. प्रितेश आलेत. या षटकामध्ये अंपायरचा इशारा लेग बाय झाला. नाईक आणि पाटील असे 2 ऑफिशियल अंपायर महाजन दरम्यान थोडस रिस्क करत असताना
नेक्स्ट बॉल. हा वेगवान होता, हा भन्नाट वेगानं होता आणि इथनं दरम्यान बीड करत असताना सचिनला दांडी गोल केली जाते. 1 विकेट डाऊन फलंदाज बाद. गीतेश पाटील, गीतेश सदानंद पाटील. काय बघू गीतेश. गीतेश आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये. हा देखील चेंडू आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळाला. वेगाने इम्प्रेस करत असताना प्रितेश पाटील. स्कोर 25 वरती. 25. नेक्स्ट बॉल. वेगवान आशुंडा दरम्यान बॉटमनचा सुंदर वापर. समोर प्लेसमेंट करत असताना एकदा कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न. रनआउटची विकेट येणार आहे. फलंदाज बाद. चला नवीन बॅटर आपण या. सदानंद पाटील चांगली बॅटिंग करत होता, तर त्यालाच रनआउट केलाय गीतेश पाटीलनं. नाईक सर. हा देखील चांगला चेंडू आहे आणि सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना गीतेश. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल आला. न्यू बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये. प्रितेश आलेत. कमी गतीनं चेंडू दरम्यान हाताळला आणि इथनं देखील बघतोय आपण डॉट चेंडू आलाय. सर ड्रिंक ब्रेक नसणार आहे, कारण का आता वेळ भरपूर झाली. अंपायर या अंपायरचा काही इशारा आपल्यापर्यंत येत असताना ड्रिंक ब्रेक नाहीये. ओके, आपल्याला कंटिन्यू खेळायचं. चला चला, वेळ कमी घ्या. फिल्डिंग लगेचच लावून घ्या आपापल्या जागेवरती. लवकर या. चला घाई करा, घाई करा, घाई करा. चला प्रितेश प्लीज सुरुवात करा आपण मॅचला. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 26 झाली आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. प्रितेश आणि गीतेश असे आपल्याला बॅटर पाहायला मिळतात. दरम्यान बागफुला जाऊन कट करत असताना तिकडे फिल्डर उपस्थित आहे. चेंडू शोधून फेक करेपर्यंत धावीत मलिक सिंगल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने जाते पुढे. स्कोर 27.
विष्णू पाटील. नेक्स्ट बॉल. हा दरम्यानचा चांगला चेंडू फटका देखील तेवढा सुंदर डीप मध्ये तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. काय फिल्डिंग केली आहे. अप्रतिम अप्रतिम आणि दर्जेदार या दरम्यान प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही खेळाडूंना प्रयत्न केला. बघतो आपण कुंदनजी पाटील यांनी देखील भरपूर चांगला प्रयत्न केला. प्रीतमजी देखील प्रयत्न केला. मात्र चेंडू त्यांना बीट करून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ही जिद्द आहे, ही जिद्द आहे. या दरम्यान क्रिकेट वरती असलेलं प्रेम. राजकारणामध्ये नक्कीच अव्वल स्थानावरती आपण त्यांना बघतच असतो. राजकारण नक्कीच राजकारण म्हटलं की हुकमाचा हक्क आहे. आणि आज आपल्या गावासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करत असताना कुंदनजी पाटील साहेब चांगला प्रयत्न होता. फटका चांगला आहे तिकडे. या दरम्यान फिल्डर देखील उपस्थित आहे. चेंडू ठेवून फेक करेपर्यंत दुसरी धाव पुन्हा एकदा वेगाने कंप्लीट केली आहे. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर एकूण 33 आकड्यावरती. यावेळेचा फटका बॅटच्या रडार मध्ये आहे आणि सिक्सर आहे. जबरदस्त हा शॉट होता. टायमिंग बेमिसाल होतं आणि हा बिग हिट आहे. डीपीएल सिक्सर. स्कोर 39 वरती. हा चेंडू भरपूर वेगानं होता. वाईट यॉर्कर होता. आला डॉट बॉल. चांगला कमबॅक करत असताना विष्णू देखील. या पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना संपर्क साधायचा लगेच टॉस साठी. दरम्यान फटका तर चांगला आहे. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहेत. फिल्डिंग थोडीशी खराब झाली. मग चेंडू चेस्तून फेक करेपर्यंत धावेत मिळणारे एक सिंगल. तर साहिल पाटील यांच्याकडनं बक्षीस असणाऱ्या दरम्यान गीतेश पाटील साठी प्रत्येकी सिक्सरला 100 रुपयाचं. ओमसाई दाबाचे कॅप्टन आणि आनंद एंटरप्राइजेस टीमच्या कॅप्टनला लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे टॉस बॉक्स मध्ये. दरम्यानचा हा चेंडू चांगला आहे. अंतिम षटकामध्ये पुन्हा एकदा प्रितेश आलेत. 4 वर्षीय क्रिकेट संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली 40 धावा होत्या आणि अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 50 ते 55 धावा एक चांगली टोटल म्हणू शकू आपण आणि तो प्रयत्न करावा लागेल या 5 चेंडूवरती. नेक्स्ट बॉल. वेगवान होता चेंडू. बन्नाट वेगाने. एलबीडब्ल्यू च्या अपील देखील 1 विकेट डाऊन. अजून एक फलंदाज बाद. चला बाटला पण होकले लगेचच.
तर साहिल पाटील यांच्याकडनं बक्षीस आहे प्रत्येकी चौकाराला 500 रुपयाचं. आक्रमण करायचं होतं आणि आता मात्र नक्कीच दोन्ही खेळाडू एका सेंडला. तर चला जरा पाण्याची व्यवस्था करायची आपण लगेचच. न्यू बॅटर अंकित आलेत. चला अंकित भाऊ आपण थोडीशी गाई करा. अंकित चौधरी मैदानाच्या आतमध्ये. अंकित चौधरीने जर षटकार मारला तर हर्षद चौधरी यांच्याकडनं रोख रक्कम 2000 रुपयाचं बक्षीस आहे. एका षटकाराला बघा बक्षीस असणारे अंकित चौधरीसाठी. एक षटकार मारला तर हर्षद चौधरी यांच्याकडनं 2000 रुपये. अंकित चौधरी अगोदरच हसतायत, त्यांना माहिती आहे की मी षटकार मारणारच आहे. दरम्यानचा हा चेंडू आपल्याला चांगला तर पाहायला मिळतो, मात्र कीपर कडनं झाली चूक. आक्रमक फटका खेळायचा होता, फटक्या मात्र हवेत. मिसामिंग शॉट, फिल्डर आहे जेलच्या खाली. कुंदनजी पाटील तिथे उपस्थित आहे, चूक होणार नाही फलंदाज बाद. चला न्यू बॅटर आपण लवकर या. स्कोर एकूण झालाय 40 धावा आहेत. एकही धाव अजूनही खर्च झाली नाहीये. कदाचित हा निर्धाव षटक पाहायला मिळेल की काय. मग अंकित चौधरी भारी भक्कम खेळाडू आहेत. बॅकफुल झोन कट करत असताना फटका त्या दरम्यानचा चांगला आहे. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहे. चेंडू शिस्तून फेक करेपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न वेगाने केला आहे आणि बघता बघता ही तिसरी देखील धाव कंप्लीट करत असताना लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये फिल्डर करणं. या 3 धावा आणि एकूण या 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 44चं टार्गेट असणार या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी टी पाटील या टीमला. येस आपण पुन्हा एकदा करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल. सौरभ असतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच.
तर नाणेफेकी केली जाईल ओमसाई दाबा आणि त्यांच्या अगेन्स्ट आनंद इंटरप्राइजेस. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय आपण टॉक्स बॉक्समध्ये टॉक्स करण्यासाठी यायचंय. आनंद इंटरप्राइजेस टीमचा कॅप्टन आलेला आहे. ओमसाई दाबा टीमचे कॅप्टन या. सुभाष काका यांच्या हस्ते आम्ही करतोय. अनुप चौडा यांच्या हस्ते आम्ही करून नाणेफेकी. सर लगेचच या, विलंब करू नका. नाणेफेकी केली जातीये या दोन संघांमध्ये. नाणेफेकी जिंकली आहे ओमसाई दाबा टीमने आणि फिल्डिंग करण्याचा घेतलाय निर्णय. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या मॅच साठी. चव्वेचाळीस धावेचे टार्गेट आहे. सलामीची जोडी विष्णू पाटील आणि कुंदन पाटील मैदानामध्ये. आणि पहिल्याच बॉलवरती विकेट विष्णू पाटील शून्यावरती बाद झाला. पहिला धक्का टी.ए. पाटील टीमला. हरिदास पाटील P1चा पारपेचं पहिलं षटक. चला स्पीडअप करा, विलंब करू नका, खूप फेल झालाय. षटकातील पुढचा बॉल. हा चेंडू इनफिटच्या वरनं उडवलाय. चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि या दुसऱ्या इनिंग मधला पहिला दणदणीत चौकार यावाला कुंदन पाटीलच्या बॅट मधनं. चौकाराच्या मदतीनं 4 धावफलकावरती धावा. षटकातील पुढचा बॉल. हा चेंडू सुरेख कॉर्पेट क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा. 1ने पुढे जातील. 5 धावा धावफलकावरती. 44 धावेचं लक्ष टी.ए. पाटील टीमला मैदानामध्ये. षटकातील पुढचा बॉल. फ्रंट फुटला येऊन आनंद कार्पेट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतील. तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा. आता पुढे जात असताना 6 धावा धावफलकावरती. P1चा पारपेचं पहिलं षटक. तटिया सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण पाहू शकाल. हा चेंडू सुरेखा इनफिटच्या वरनं उडवला. चेंडू हवेमध्ये क्वार्टर कॅच. काय कॅच पकडली यावेळेला तटिया सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक सदानंद पाटील आणि विकेटचं पतन कुंदन पाटीलची खेळी संपुष्टात लागणारा मैदानावरती दुसरा धक्का
टी ए पाटील टीमला कुंदन पाटील बॅक टू डग आउट. संदेश आलाय चौथ्या क्रमांकावरती. ऑन द कार्पेट चेंडू सरळ वेगाने चाललाय, ट्रॅव्हल झाला, इथे मिसफिल झाली आहे दुसऱ्या अटेनला. चेंडू उचलून फेकेल, तिसरी धावेचा प्रयत्न केलाय, तिसरी धाव पूर्ण केली जातीय आणि या 3 धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा षटक क्रमांक संपलं पहिलं आणि पहिल्या षटक मध्ये धावा खर्च केल्या हरिदास पाटीलनं 9 आणि गडी बाद केले 2. चला स्पीडअप करा. सदानंद पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झाला. P2चं दुसरं षटक फेकण्यासाठी 9 धावा धावपलकावरती 44 धावेचं टार्गेट आहे. टी ए पाटील समोर. SP प्रतिष्ठान 43 उभारल्या, 44 टार्गेट ठेवलंय टी ए पाटील समोर. षटकातील पहिलाच बॉल. यावेळेला गॅप मध्ये चेंडू सरळ ट्रॅव्हल होईल, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चौकार. 4 धावा. चला स्पीडअप करा आपण. मंगेशच्या बॅट मध्ये चौकार आलाय. चौकारानं धावपलकावरती 13 धावा. फुल टॉस बॉल होता, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफ वर नाही येणार तोपर्यंत या बॉल वरती 2 धावा आणि या 2 धावेनं धावपलकावरती धावा पुढे जात असताना 15 धावा. पंधरा धावा धावपलकावरती 44 टार्गेट ठेवलाय समोर. हा चेंडू सुरेख इनफिटच्या वरनं उडवलाय, चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील तोपर्यंत या बॉल वरती तिसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपात बाद आणि लागणारा मैदानावरती 3रा धक्का.
महादेवी ट्रान्सपोर्ट चे सर्व खेळाडू स्वर्गीय विठ्ठल नारायण पाटील स्टँड मध्ये तुम्हाला बोलवतायत. तुमचे सुभाषजी पाटील धावपलकावरती धावा या एक ने आता पुढे जात असताना 18 धावा. लोअर फुल टॉस बॉल होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव. वैभव पाटील जर कुठे असतील ना तर समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. वैभव पाटील एकोणावीस धावा धावपलकावरती. यावरला फक्त कट केलाय. दिशा देण्याचा प्रयत्न. पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एका धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक इथे संपलं. दुसरं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीनं 20 धावा धावपलकावरती. धावा पुढे जात असताना 22 धावा धावपलकावरती. 44 धावेचं लक्ष्यात हलदापल्ला पार केलाय मैदानामध्ये. टी ए पाटील टीमनं अजूनही 22 बनवायचे आहेत. फक्त सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. दुसरी धाव धोक्यात. दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आणि आणखीन एक धक्का टी ए पाटील टीमला.
सतीश आलाय नवीन फलंदाज मैदानामध्ये. हा चेंडू फक्त सन्मान दिला. एक धाव वेगाने पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातो. 2 धावा पूर्ण. 2 धावेनं धावफलकावरती धावा पुढे जात असताना 25 धावा. लेझी क्रिकेट मैदानामध्ये प्रितेश पाटील. धावा चोरल्या जात आहेत. 2 धावा या बॉलवरती. 2 धावेने धावफलकावरती धावा पुढे आता 27 धावा धावफलकावरती. या षटकातील 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा सन्मान दिलाय लॉंग ऑनला. 1 धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने धावफलकावरती धावा पुढे जात असताना आता मैदानामध्ये 29 धावा धावफलकावरती. शांत पद्धतीने क्रिकेट खेळतोय प्रितेश. आता त्याला माहिती आहे यावरला शफल झालात अक्रॉस द लाईन. चेंडू भिरकावून दिला. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रितेश पाटीलचा बॅट बंद आलाय. हा षटकार येणारे 12 चेंडू 9 धावेची गरज आहे. गीतेश पाटील. गीतेश पाटील षटक क्रमांक 14. 9 धावेची गरज आहे फक्त जिंकण्यासाठी. षटकातील पहिलाच बॉल सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षण थोडे खराब झाला याचा फायदा उचललाय फलंदाजानं. 2 धावा पूर्ण केल्या जातात. लेझी क्रिकेट या 2 धावफलकावरती धावा पुढे जात असताना 37 धावा धावफलकावरती. हा चेंडू पडल्यानंतर थोडी उंची घेतली विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू आलाय निर्धाव. सदोतीस धावा धावफलकावरती षटकातील पुढचा बॉल. हाताचा बॉल पुन्हा एकदा चांगला पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये बॅक टू बॅक 2 चेंडू आता निर्धाव. पहिल्याच बॉलवरती 2 धावा. त्यानंतर चांगले बॉल आता फेकलेत. 2 चेंडू निर्धाव. बीट केला बॅट्समन सतीश पाटीलला. मैदानामध्ये खूप चांगली गोलंदाजी आता करतायत गीतेश पाटील. षटकातील पुढचा बॉल फ्रंट फुटला जाऊन यावरला फक्त चेंडूला कारफेट. 1च धाव. 1 धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा 38. 8 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. चेंडूची लाईन पाहावी लागेल. भरकटलेत. लेग स्टंपला सोडून जातो. पंजांचा इशारा लाय. चेंडू वाईट आहे. 1 धावेनं 39 धावा धावफलकावरती. आता येणारे बॉल 8. 5 धावेची गरज.
शांत पद्धतीने क्रिकेट खेळलं जात आहे दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. फक्त या बॉलला सन्मान दिलाय. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. या 2 धावेने धावफलकावरती धावा 41. आता फक्त 3 धावेची गरज आहे. यावरला फुल टॉस बॉल आहे. चेंडू सरळ जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि मॅच फिनिश केली आहे प्रितेश पाटीलनं आणि मॅच जिंकली आहे टी.ए. पाटील टीमनं. तुमचं खूप खूप आभार. हडलक टीम, SP प्रतिष्ठान. झालेल्या चुका पुढच्या मॅच मध्ये सुधारा आणि दुसरा विजय प्राप्त केलाय टी.ए. पाटील टीमनं. तुमचा मनपूर्वक हार्दिक आभार आणि मॅचचा